साईनाथ महाराज की जय. यंदा मला पहिल्यांदा साई पालखीचा अनुभव घेण्याचं भाग्य लाभलं. माझ्या 2 लहान मुलांना घेऊन मी या यात्रेत सहभागी झाले. ही तब्बल 7 दिवसांची पायी पालखी होती. खरं तर नेहमीच असते बरं का, पण यंदा मी होते ना पालखीत, म्हणून खरं तर आमचं जाणं आधी ठरलं नव्हतं. पण माझे मिस्टर हो म्हणजेच माझा नवरा, हा टेम्पोवर ड्रायव्हर नव्हता. त्यामुळे त्यांना अचानक ड्रायव्हर म्हणून टेम्पोवर जावं लागलं. त्यामुळे आम्हालाही जाण्याचा योगायोग आला. आज वाटलं हा केवळ योगायोग नव्हे तर साईबाबा आमच्यासाठी हा आयुष्यभराचा प्रवास होता. खरं तर आम्ही सगळेच फार एन्जॉय करत गेलो होतो. आमचा छोटा बघा आता पप्पांसोबत कसा मनापासून एन्जॉय करतो. साईमय सकाळ झाली. आमची दोन्ही मुलं यात्रेत खूप छान साथ दिली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहून आमचाही प्रवास आनंदी आणि सुखी झाला. ही केवळ पालखी यात्रा नव्हती, साईबाबांनी दिलेला एक अविस्मरणीय अनुभव होता. पण ही रात्रीच्या वेळी जरा नाचताना गाताना चलत, त्यानंतर आम्ही हे शिर्डीत पोचल्यानंतरचा उंट दिसला तर काय करा मजा. बसलो उंटावर आणि बस खेळतोय रमत गमत. पालखी कुठे गेली पुढे आणि आमची चालू आहे पाठी हसी मजा. तर नाही हे पहिल्यांदा बघितलं आणि काहीतरी वेगळं वाटलं म्हणून मुलाला घेऊन बसलो होतो. आणि त्यानंतर आम्ही दरबारात साईंच्या पोचल्यानंतर थोडासा पालखी घेऊन एन्जॉय केलं. कारण पालखी सुखरूप आली आणि त्यानंतर भंडाराही छान झाला, ह्याचा फार आनंद झाला. त्यामुळे मग म्हटलं चला आता खूप दिवसांनी का होईना पण हा एकतरी व्लॉग बनला पाहिजे. तर बघा भंडाऱ्याच्या दिवशी माझे रील्स काय बंद होत नाहीत. रील्स या बनल्याच पाहिजे, कारण आपले चाहते आपले रील्स बघतच असतात, बरोबर ना. तर त्यानंतर उरलेलं साहित्य घेऊन आमची मुलं थेट गेली हॉस्पिटलमध्ये, जी ते गरजू होती.